ह्या परिसरात असणाऱ्या प्रत्येक गोष्टी ह्या इतिहासात खूप महत्त्वाच्या आहेत। ज्याप्रमाणे अगोदर ह्या परिसरामध्ये भाविकांना पाण्याची सोय नव्हती, पण ह्या परिसरातील असलेली ही पुरातन पूर्ण दगडाची विहीर, आतमध्ये पूर्ण दगड असलेली ही विहीर तेवढीच महत्त्वाची जेवढी परिसरामध्ये असलेले जुन्या बांधकामातल्या मूर्त्या असतील, विटा असतील। हिचं महत्त्व जर म्हटलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही कितीही संतापात असले, डिप्रेशनमध्ये असले, तणावामध्ये असले तर फक्त ह्या कुलदेवीच्या चरणी या आणि एक बादली पाणी तुमच्या पायावर फक्त देवीचं नामस्मरण करून टाका। नक्की तुमचा डोक्यातला असलेला ताण आणि तणाव हा दूर होतो। खूप विशेष अशी ह्या पाण्याची वैशिष्ट्य आहेत। ज्याप्रमाणे आपण अमृत म्हणतो त्याचप्रमाणे अमृतापेक्षा कमी नाही आणि अमृताहून जास्तही नाही, असं ह्या पाण्याचे वैशिष्ट्य आहे। पिण्यासाठी तुम्ही ह्या पाण्याचा स्वाद घ्या, खूप गोड पाणी लागतं। आणि स्वयंपाकाला ह्याच परिसरामध्ये अगोदर पाणी नसायचं, पण देवीचा चमत्कार असा आहे की हजारोच्या संख्येने आलेल्या भाविकांना एकमेव हीच विहीर पूर्ण भाविकांना पाणी देत असायची। तुम्हीही या आणि एक लोटा आपल्या चरणावर टाका, बघा फरक जाणवेल। बोलूया मनोदेवी माता की जय।